अजूनही तिथे गेल्यानंतर असं वाटतं की दादा इथे असतील तिथे असतील. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे. देशामध्ये विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले, भेटे गेले, बाले गेले. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा भयानक अपघात आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये मला तरी माझ्या 60 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये 60 वर्ष झाले, पहिल्यांदाच मला हे मी अनुभवतोय. एवढा मोठा अपघात झाले, त्यातून वाचले सुद्धा. प्रत्यक्ष सीएम साहेबजी आपले फडणवीस त्यांचं हेलिकॉप्टर सुद्धा पोचवलं होतं. पृथ्वीराज बाबा हेलिकॉप्टरच्या बाहेर फेकले गेले होते. माझ्या वृत्तीवर सुद्धा असे काही प्रसंग झाले, परंतु पूर्णपणे जे आहेत व्यवस्थित बाहेर. आणि आज आम्ही पाहतो आहोत, मी स्वतः तिथे तर आम्ही सगळे गेलोच होतो, पण मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर मला कळेच ना की हे विमान इकडे आलं कसं काय. टेबल टॉप आहे आणि खाली जवळजवळ 50, 60, 70 फूट खाली. नंतर जेव्हा मी परत आम्ही सगळे पार्कला वगैरे भेटलो तेव्हा त्याच्यावरती एक काय म्हणतात म्हणजे CCTVचं कव्हरेज होतं आणि त्याच्यामुळे ते विमान एक गिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या गिरटी घालत असताना सरळ असलेले विमान हे अचानक असं त्याने पलटी मारल्यासारखं दिसत आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे काही क्षणामध्ये जे आहे मृत्यूचं नव्हतं होत आहे. चौकशी होईल, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण मी काही शिया बोलतो तेव्हा कुठेतरी काहीतरी गडबड झाली इंजिनामध्ये किंवा त्या रडारमध्ये. आणखी काय असू शकतं, आपण तर ठीक आहे चौकशी आता होईल, त्याची माहिती सुद्धा येईल, पण ही सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय येते जातात. दादांचं जर जीवन जर पाहिलं, असे काही आयुष्य असतात ते आयुष्यभर फक्त त्रास भोगावा लागतो. त्यांच्या लहानपणीच वडिलांचं छत्र आणि पवार साहेबांच्या देखरेखीखाली ते मोठे झाले. आपण म्हणतो ना त्यांचं अचूक वेळी येणं, काम करणं, या अनेक गोष्टींचा ठेवा जो आहे हा निश्चितच पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे आला. कन्स्ट्रक्टिव्ह काम कसं करावं, लोकांचं काम कसं करावं, कसं बोलावं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, इतरांचे प्रश्न असतील. अहो खो खो, कबड्डी, अमुक तमुक सगळ्या ठिकाणी दादांचं जे आहे काम व्यवस्थित होतं. दरारा होताच. एखाद्या ऑफिसचं सांगितलं ऑफिसरला तर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती. कडक दरारा, सकाळपासून काम करणं ते आमच्यासारख्यांना शक्य नाही. फार पूर्वी कदाचित करत असो. 6 वाजता आणि 7 वाजता मीटिंगला सकाळी किती अडचणीचं, पण दादा हजर. लहान लहान गोष्टी, साफ स्वच्छता, हे पुस्तक असं म्हणजे असंच टेबलवर पाहिजे, थोडं सुद्धा वाकडं नको.